महाराष्ट्र राज्य पोलीस दलात भरती होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगून आलेल्या एका तरुण उमेदवाराचा मैदानी चाचणी दरम्यान मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना पुण्यात घडली आहे। शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालय मैदानावर शनिवारी सकाळी ही दुर्घटना घडली आहे। पुरुषोत्तम बारकुल वय वर्ष 23 राहणार देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा असं या मृत तरुणाचं नाव आहे। या घटनेमुळे पोलीस भरती प्रक्रियेला गालबोट लागली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। पुणे शहर पोलीस दलाची भरती प्रक्रिया गेल्या महिनाभरापासून शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सुरू आहे। शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे मैदानी चाचणीला सुरुवात झाली। पुरुषोत्तम बाराकुल यांनीही या प्रक्रियेत सहभाग घेतला होता। पोलीस भरतीमध्ये 1600 मीटर धावण्याची चाचणी ही अत्यंत कठीण आणि शारीरिक क्षमतेचा कस पाहणारी मानली जाते। पुरुषोत्तमने आत्मविश्वासाने धावण्यास सुरुवात केली होती। त्याने मैदानावर 2 फेऱ्या यशस्वीपणे पूर्ण केल्या। मात्र तिसऱ्या फेरीत धावत असताना अचानक त्याला फिटचा तीव्र झटका आला। यामुळे तो धावतानाच मैदानावर बेशुद्ध होऊन कोसळला। त्यांच्यासोबत धावणाऱ्या इतर उमेदवारांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केल्यावर मैदानावर उपस्थित असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने पुरुषोत्तमकडे धाव घेतली। तेथे तैनात असलेल्या वैद्यकीय पथकाने त्याची प्राथमिक तपासणी केली असता त्याच्या हृदयाचे ठोके अत्यंत मंद झाल्याचे निदर्शनास आले। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्याला तातडीने पोलीस वाहनातून ससून रुग्णालयात हलवण्यात आले। मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मावळली होती। ससूनमधील वैद्यकीय तज्ज्ञांनी त्याला मृत घोषित केले।